सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे, की जम्मू काश्मीरच्या पहलगाम 28 घटनेची सगळीकडून प्रतिक्रिया उमटत आहेत आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांवरती सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातील देखील 6 लोकांचा यामध्ये समावेश आहे आणि त्यांची पार्थिव जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये आणण्यात येत आहेत आणि या घटनेवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना काश्मीरमध्ये खास करून काही महाराष्ट्रातले जे डॉक्टर्स आहेत ते खूप दिवसांपासून काम करतायत आणि तिथे फ्री कॅम्प वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ते सातत्यानं करतायत आणि त्यांना ही कालची घटना कळल्यानंतर त्यांना नेमके कसे अनुभव आले याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत डॉक्टर प्रधान सर आहेत जे काही वर्षांपासून काश्मीरमध्ये सेवा देत आहेत आणि डॉक्टर राजीव प्रधान आणि त्यांची जी टीम आहे ती या ठिकाणी काम करते आणि ते त्यांचे नेमके अनुभव कसे होते, त्यांना पहलगामच्या या घटनेची माहिती कशी कळाली आणि त्यानंतर त्यांच्या टीम सोबत नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर जसं की सांगितलं की महाराष्ट्रातले काही डॉक्टर जे आहेत ते काश्मीरमध्ये काही दिवसांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत आणि एक टीम जी आहे महाराष्ट्रातली ती डॉक्टर राजीव प्रधान यांच्या नेतृत्वामध्ये तिथं काम करते आणि ते देखील काल हल्ला ज्यावेळेस पहलगाम मध्ये झाला त्यावेळेस ते काश्मीरमध्येच होते, आताही ते काश्मीरमध्येच आहेत. तर राजीवजी, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. नमस्कार. आणि सर, काय सांगाल की तुम्ही एकतर काश्मीरमध्ये तुम्ही नेमकं काय करताय हे सुरुवातीला प्रेक्षकांना थोडक्यात सांगा, मग नंतर आपण बाकीचा संवाद करूया. हा, सांगतो. गेले साधारणपणे 3 वर्ष सातत्याने आम्ही काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्व स्पेशालिटीचे सर्जरीचे प्रोजेक्ट करतो आहोत. म्हणजे सर्जरी करायची, मोफत सर्जरी ते करतो आहोत. पहिल्यांदा नॉर्थ काश्मीर म्हणजे उत्तर काश्मीर जिथे कुपवारा, बारामुल्ला, अनंतनाग अशा सपोर आणि गंदरबल या ठिकाणी केला. नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही दक्षिण काश्मीरमध्ये म्हणजे आपल्याला नाव आता येत आहेत तिथे पुलवामा, अनंतनाग, कुलगाम जिथे आता सध्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि शोपिया अशा ठिकाणी केला. त्यानंतर गतवर्षी आम्ही राजौरी आणि पुंछ हा जम्मूतला भाग, परंतु तो अगदी पाकिस्तानला लागून असलेला भाग आहे, त्या ठिकाणी केला. आणि सध्या आम्ही या ठिकाणी जम्मू मध्ये, परंतु किश्तवाड आणि बदरवाह, डोडा अशा 3 ठिकाणच्या कामासाठी तिथे आलेलो आहोत. आमच्याबरोबर जवळजवळ 30 एक लोकांची टीम असते. त्याच्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत आणि काही व्हॉलेंटियर्स आहेत. असा मोठा प्रकल्प आम्ही करतो. या 4ही प्रकल्पामधनं आतापर्यंत जवळजवळ 10,000 थोडेसे कमी आहेत, पण 10,000 प्रकारच्या सर्जरीज आम्ही देत आलेलो आहोत, करत आलेलो आहोत. आणि हे काम करत असतानाच आमचा वैयक्तिक अनुभव असा आहे की पेशंट लोकांचे तर अर्थातच खूप आनंदी असतात की त्यांना चांगली सेवा मिळते. इथला जो डॉक्टर वर्ग आहे, हॉस्पिटलमधला कर्मचारी वर्ग आहे, तो देखील सहकार्य करतो. मागच्या वेळेला जेव्हा पुलवामा आणि अनंतनागमध्ये करत होतो त्यावेळेला सफरचंद काढायची तो सीझर होता आणि दररोज ते स्टाफ सफरचंद घेऊन यायचे टोपल्याने आणि आमच्या फार्ममधनं आणल्या, आपल्या शेतातनं आणल्या असं सांगायचे. कधी कोणी केशरची डबी देईल, कोणी काय देईल, अशा तऱ्हेचं त्यांच्याकडनं आपल्याला चांगलंच हे मिळतं. असा तो प्रकल्प आमचा चांगला आहे. इथले जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा, ह्यांच्या आमंत्रणावर हे आम्ही हे सगळे प्रोजेक्ट करत आहोत आणि ते आतापर्यंत तरी अतिशय सक्सेसफुल झालेले आहेत. सर, खूप चांगलं काम आहे खरंच आपलं. मात्र काल जो पहलगामचा हा अटॅक झाला त्यानंतर ती माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि त्यानंतर म्हणजे तुमची संपूर्ण टीम आहे इतकी मोठी, तर त्या टीम सोबत कसं तुम्हाला सुरक्षा कशी पुरवली गेली आणि त्यानंतर तुम्ही आता कुठे आहात, कसा तो प्रवास झाला काल त्या घटनेनंतरचा? काल आमचा शेवटचा कॅम्पचा नाहीतरी शेवटचा दिवस होता, पण 4च्या सुमारास आम्हाला न्यूज दिली गेली
आणि तिथले जे कलेक्टर असतात, किश्तवाड आणि हो. दोडा या दोन शहर, भदरवा हा दोडामध्येच येतो. हम्म. त्या दोन हम्म. कलेक्टरनी त्यांनी ही माहिती दिली की असं असं हम्म. पलवामाला मोठा पहलगामला. पहलगामला फार मोठ्या हम्म. रीतीने अटॅक झालेला आहे. आणि हम्म. तरी पण आम्ही आमचं काम करत होतो. संध्याकाळी एक टीम तर संध्याकाळी जवळजवळ 7 पर्यंत काम करत होती. फक्त हम्म. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो मी बदरवाला हम्म. राहत होतो. तर हम्म. बदरवाच्या हम्म. ठिकाणी तो जो गेस्ट हाऊस आहे गव्हर्नमेंटच्या, हम्म. त्या गेस्ट हाऊसचं हम्म. भित्तीपत्र पहारा मात्र ताबडतोब वाढला गेला. आणि हम्म. हम्म. आज हम्म. आम्ही जम्मूला निघणार होतो, म्हणजे उद्या परत मुंबईला येणार आहे म्हणून. हम्म. तर त्यावेळेला हम्म. मात्र किश्तवाडच्या टीमला किश्तवाड कलेक्टरने सांगितलं की तुम्ही हम्म. उशिरा येऊन चालणार ना, तुम्ही 5 वाजता निघा. आणि ओके. तो डोडाच्या पुढचा जो थोडासा भाग आहे, तो भाग लवकरात हम्म. लवकर निघून जायचं. आम्हाला हम्म. भद्रवाच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही 7 वाजता हम्म. निघा. तुम्ही सुद्धा 9च्या हम्म. आत त्या जम्मूच्या जवळ म्हणजे उधमपूरच्या भागामध्ये तुम्ही हम्म. पोहोचल्या पाहिजे. तर अशा तऱ्हेचं आम्हाला हम्म. सांगण्यात आलं. अर्थात ओके. हा प्रसंग आम्हाला नवीन नाही आहे. बारामुल्लाला टीम काम करत होती 2 वर्षापूर्वी. त्यावेळेला हम्म. सुद्धा जवळच एके ठिकाणी अटॅक झाला. आणि हम्म. एका एका बारमध्ये बॉम्ब स्फोट झाला. आणि त्यावेळेला अक्षरशः 200 फुटाचं अंतर सुद्धा आम्हाला कापायला, म्हणजे एका कंपाऊंडमधनं दुसऱ्या कंपाऊंड जाताना मिलिटरीने आम्हाला थांबवलं होतं, कारण रिस्की होतं ते. हम्म. पण थोड्या वेळाने त्याला सोड. हम्म. मागच्या वर्षी आनंदनगरला आम्ही जिथे होतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की आपले 3 मेजर म्हणजे मोठे सिनियर ऑफिसर्स मारले गेले. आणि हम्म. त्यावेळेला आम्ही आनंदनागला होतो. ओके. आणि आम्हाला अर्थातच पटकन त्यांनी बाहेर काढला, कारण तो फॉर्च्युनेटली तोही शेवटचा दिवस होता. त्यांनी आम्हाला श्रीनगरला हम्म. जाऊ दिलं. आम्ही गेल्यानंतर हम्म. मात्र रस्ते बंद झाले, कारण मग हम्म. आनंदनागच्या मधनं कुणाला बाहेर सोडत नव्हते, आनंदनागला येऊ देत नव्हते. तर अशा तऱ्हेचा प्रसंग अधनमधनं या ठिकाणी होतो. पण मला हम्म. आवश्यक लोकांना सांगावं असं वाटतं की जेव्हा हम्म. सेवा द्यायला आम्ही येतो त्यावेळेला त्यामध्ये कुठलाही खंड आतापर्यंत पडलेला नाही. हम्म. आणि इथली जी सामान्य नागरिक आहे हम्म. त्याचं सहकार्य मिळतं. हम्म. वैद्यकीय खातं म्हणजे जे हेल्थ डिपार्टमेंट म्हणतात त्यांचं तर अर्थात पूर्णपणे सहकार्य असतं. आणि हम्म. डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स, डिव्हिजनल कमिशनर यांचं सगळं सहकार्य असतं. या सगळ्यांचं हम्म. सहकार्य चांगलं मिळतं आणि त्यामुळेच प्रकल्प यशस्वी होतात. अच्छा. आणि आता तुम्ही सुरक्षित आहात, म्हणजे हा सुरक्षित आता आम्ही जागे जम्मूच्या आहात. आता आम्ही ओके. जम्मूच्या सर्किट हाऊसमध्ये आहोत. त्यामुळे आता आम्ही सुरक्षित हम्म. जागी आहोत. अच्छा. आम्ही आता जसं की सुरक्षित तुम्ही जागी आहोत. सांगितलं, हां, जसं की तुम्ही सांगितलं सर, की याआधीही तुम्हाला अशा दहशतवादी हल्ल्यांचा म्हणजे खूप जवळून बघितलेले आहेत वगैरे. हो आणि तुम्ही हो ही पण हो. गोष्ट सांगितली, की तिथल्या जे स्थानिक लोकं असतात, त्यांच्या मनामध्ये म्हणजे तुमच्याविषयी अर्थातच आपुलकी असते आणि ती लोकं खूप चांगल्या पद्धतीचा व्यवहार तुमच्यासोबत करत असतात. आणि ज्यावेळेस मग असे अटॅक्स होतात किंवा असे हल्ले होतात, त्यावेळेस या लोकांच्या भावना काय असतात नेमक्या? ती लोकं तुमच्याजवळ तशी बोलून दाखवतात का? हा हो, असं बोलून दाखवतात. म्हणजे आता आता हं. कालच्याच गोष्ट सांगतो की जे ड्रायव्हर्स हां. होते आमच्याकडे 4-5 गाड्या होत्या. त्यातल्या 2 हां. गाड्यांच्या मध्ये मी कालपासून 2-3 हं. गाड्यामध्ये बसलो. तिन्ही ड्रायव्हर ते हां. लोक ते स्थानिक आहेत. आणि ते सांगतात की हां. हे त्यांचं सारखं म्हणणं की हे असं करतात काहीतरी. आणि त्यामुळं हं. आम्हाला हं. तोटा होतो, कारण या ठिकाणचं हं. टुरिझम हं. बंद होतं. हं. टुरिझम बंद झाले की त्यांना आर्थिक फारच संकटाला हं. जावं लागतं. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं बरोबर. की हे असे बाजूच्या देशातून तारा घातल्या सगळं केलं तरी सुद्धा येऊ कशी शकतात आणि येतात का? हं. हं. अर्थात हं. ह्याच्याबद्दल आम्ही एक सांगू शकतो की आमच्या प्रकल्पाच्या इनॉग्रेशनला हं. स्वतः LG आले होते. आणि तेव्हा हं. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एक उल्लेख केला जो हं. नमूद करायला पाहिजे. तर त्यांनी असं हां. सांगितलं की इथे जे काही थोडीफार टेररिस्ट ऍक्टिव्हिटी होते, आणि आता हं. हं. परवाचा तर कालचा तर खूप मोठा झाला, पण जे काही हो. त्याच्या आधी छोटे मोठे व्हायचे त्याला ते म्हणायचे हं. हं. की काही वेळा तरी इथल्या स्थानिक लोकांचं सहकार्य असण्याची शक्यता आहे. आणि तसं हं. असेल तर हं. ती हं. कदाचित गनपॉईंटवरती सहकार्य करावं लागलं असेल, कदाचित आर्थिक हं. फायद्यासाठी सहकार्य करावं लागत असेल. आणि त्यांनी हं. लोकांना अर्ज हं. केलं
की इथं आता प्रोग्रेस खूप फास्ट व्हायला लागलेला आहे, सुबत्ता यायला लागलेली आहे. तर अशा हा, मला तऱ्हेचं तुम्ही तेच सहकार्य करू नका, मला असं तरी आव्हान द्यायला दिलेलं आहे. बरोबर, मला तेच विचारायचं होता सर. हाच शेवटचा माझा खरा तर प्रश्न होता, की तुम्ही बऱ्याच वर्षांपासून तिथं काम करतायत आणि आपण ज्यावेळेस दुरून एखादी गोष्ट बघत असतो, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरकडे बघतोय, मग बरोबर. बऱ्याचदा असं असतं की म्हणजे सामान्यतः असा समज असतो सामान्य लोकांचा, की जम्मू काश्मीर मध्ये फारच अशा ऍक्टिव्हिटीज होत असतात किंवा सतत अशा गोष्टी घडत असतात, त्यामुळे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो सामान्य लोकांचा. मात्र तुम्हाला आता तुम्ही काही वर्षांपासून तिथं काम करतायत आणि आता आणि त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय बदल तुम्हाला अनुभवायला मिळतोय? तुम्ही सातत्यानं तिकडे जात असताय ही सेवा देण्यासाठी. नाही, एक तर गोष्ट अशी आहे की काश्मीरच्या भागामध्ये खूपच प्रगती झालेली आहे. मोठे हम्म, रस्ते खूप चांगले झाले, कम्युनिकेशन हम्म, चांगलं आहे, रस्ते चांगले व्हायला लागलेले आहेत. हम्म, आता हम्म, आजच आम्ही एका टनेलमध्ये आलो होतो, जवळजवळ 9 किलोमीटरचं टनेल आहे आणि त्यातनं हा, अख्खा डोंगर पटकन एका झटक्यात तुम्ही पार करता. तर तिथे ओके. आणि लोकांना इथल्या त्याचं ॲप्रिसिएशन आहे, नाहीसं नाही. हम्म, पण हम्म, पण मध्ये बरं का, की काही प्रमाणामध्ये धर्मांध लोक आहेत ओके. आणि त्यांच्यामुळे हा डिस्टर्बन्स होत राहतो. पण सामान्य प्रजेला त्यांना त्यांची रोजीरोटी याच्या पलीकडे त्यांना त्याच्यामध्ये काही अ, अ, सत्य हे नाही आहे. मग त्यांना त्यांना त्यांचं जीवन जगायचं आहे, त्यांची फॅमिली बघायची आहे. सामान्य माणसाला त्यामध्ये फारसं त्यांना उलट अगदी. भारतातून लोक आले नाहीत तर त्यांचं नुकसानच होतं, हम्म, असं त्यांना चांगलं माहिती आहे. निश्चित कारण सांगा. मध्याच्या निश्चितच. काळामध्ये बंद होतं सगळं हम्म, टुरिझम, त्यामुळे त्यांना फारच नुकसान झालं. हम्म. बरोबर सर. खरं आहे, म्हणजे अगदी खूप महत्वाचे आणि तुम्ही म्हणजे तिथं तिथं जाऊन तळागाळात काम करताय, त्यामुळे तुम्ही सांगितलेले अनुभव हे खूप महत्वाचे आहेत. आणि आज आपण बघतोय की असे अटॅक्स वगैरे घडल्यानंतर काय म्हणजे राजकीय म्हणा किंवा वेगवेगळ्या अंगाने त्याच्यावरती चर्चा होते आणि लोक म्हणजे अगदी सोशल माध्यमांवरती तर आपण बघतोय की अशा घटना घडल्यानंतर फार विचित्र पद्धतीच्या कमेंट्स यायला लागतात. मात्र तुम्ही जे करताय ते खूप महत्वाचं आहे आणि कारण तुम्ही तिथे जाऊन सामान्य लोकांना सेवा देतायत, त्यांच्या मनात कुठंतरी जम्मू काश्मीर जे ज्या इतर भागातल्या लोकांच्या साठी वेगळ्या पद्धतीचं चित्र रंगवलं जातं. मात्र तुम्ही तिथं जाऊन खूप महत्वाचं काम करता आणि त्या लोकांच्या मनामध्ये म्हणजे तिथल्या स्थानिकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान तुम्ही मिळवता. त्यामुळे तुमचं काम खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही मुंबई तकच्या प्रेक्षकांना कालचा अनुभव म्हणा किंवा तुमचं काम सांगताय आणि तिथली वास्तविक परिस्थिती सांगितली, त्याबद्दल खरोखर खूप तुमचं धन्यवाद राजीव प्रधान सर. आणि आम्हाला यासाठी वेळ दिला, अगदी शॉर्ट नोटीसवरती तुम्ही आलात, त्याबद्दलही तुमचे धन्यवाद. आणि अर्थातच या घटनेकडे पुलवामाच्या या घटनेचे वेगवेगळे रिपोर्ट्स असतील, वेगवेगळे अँगल्स असतील, त्या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज मुंबई तकवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या संदर्भातली विश्लेषण सुद्धा, काही मुलाखती असतील, तिथले अनुभव असतील, प्रत्यक्षदर्शींच्या वेगवेगळ्या स्टोरीज असतील, त्या सुद्धा तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आणि यासाठी तुम्ही जर मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.